आता धक्कादायक बातमी डोंबिवलीतून. अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झालाय. काही दिवसांपासून घरातून ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. अल्पवयीन मुलीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार झालाय. तिन्ही आरोपींना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. डोंबिवलीतील अतिशय धक्कादायक असा प्रकार समोर आलाय. एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तिघांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतला असून या संदर्भातला पुढील तपास आता सुरू केला आहे. मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक पीडित मुलगी जी उत्तर प्रदेश राज्यातून तिच्या नातेवाईकांच्या घरी आली होती, तर ते तिला काम देण्याचं बहाणा सांगून तिघांनी तिच्यावर आळीपाळीने जबरीने बलात्कार केलेला आहे. सदर मुलांविरुद्ध तिने तक्रार दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर रितसर कारवाई करण्यात आलेली आहे. एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावळी येथे राडा झालाय. मंत्री शिवेंद्र राजे यांच्या समोरच हा राडा झालाय. मंत्री शिवेंद्र राजेंकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अंकुश कदम यांनी असा आता आरोप केला. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावळी येथे हा राडा झालाय. त्या राड्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो. या दरम्यान मंत्री शिवेंद्र राजे यांच्या समोरच हा राडा झालाय. तर मंत्री शिवेंद्र राजे यांच्याकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आता शिवसेनेचे संपर्क प्रमुख अंकुश कदम यांनी केला. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावलीमध्ये प्रचंड मोठा राडा झालाय. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री एका सोसायटीच्या ठरावासाठी गावोगावी जाऊन मोठमोठे केसाचे गुंड घेऊन जातात, दहशत निर्माण करतात. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. जावली तालुक्यातली जनता प्रचंड स्वाभिमानी जनता आहे. आपली दहशत कधीच खपून घेणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आपली दहशत संपवण्याचं काम याच जावलीतली जनता केल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.